हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे अध्यापन अभियोग्यता या युनिटवरचा सब टॉपिक बघतो आहे, मेथड्स ऑफ टीचिंग इन इन्स्टिट्यूशन्स ऑफ हायर लर्निंग. आणि त्याच्यामध्ये सब पॉईंट असणार आहे टीचर वर्सेस लर्नर सेंटर्ड मेथड्स. या दोन मेथड्स आहेत आणि बाकीच्या कुठल्या मेथड्स आहेत त्या असे आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि शिवाय या युनिटवरचे 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स देखील आज बघणार आहोत. जे स्टुडंट्स यावर्षी महाराष्ट्र सेटला अपियर होत आहेत किंवा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी एक खास गोष्ट आमच्याकडे अशी आहे पेपर 1साठी, ती म्हणजे एक टेस्ट सिरीज आहे जी स्पेशल या वर्षीच्या स्टुडंटसाठी आम्ही केलेली आहे. कारण यामध्ये तुम्हाला आम्ही देतो आहे PYQs म्हणजे 2011 ते 2020 पर्यंतचे जे टेस्ट झालेले आहेत, पेपर झालेले आहेत महाराष्ट्र सेटचे, ते प्रॅक्टिस क्वेश्चन्सच्या फॉर्मॅट म्हणजे तेच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आम्ही देणार आहोत, ते पण कंप्लीट सोल्युशन्स सहित. कारण मागच्या वर्षीच्या पेपर्सचं ॲनालिसिस करणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही याला स्पेशली इन्क्लूड केलेलं आहे. प्रेफरन्स देऊन या टेस्ट सिरीजमध्ये त्याला आम्ही ॲड केलेलं आहे, ज्यामध्ये 40 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत फुल सिलेबसवर. म्हणजे प्रत्येक युनिटवर 2 टेस्ट असणार आहेत, त्यावरही तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल. शिवाय तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही नोट्स वाचून या परीक्षेचा अभ्यास करू शकता. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. पूर्ण कंप्लीट कोर्स हा पेपर 1साठी महाराष्ट्र सेटसाठी तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे या टेस्ट सिरीजच्या स्वरूपात. लवकरात लवकर टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी प्रिपेअर राहता येईल, सगळा अभ्यास तुमचा कंप्लीट होईल. म्हणून ही आजच टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा. ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी किंवा जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. ॲप्लिकेशनवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल किंवा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करूनही तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करू शकता. सुरू करूया आजच्या आपल्या सेशनला. तर आपण बघतोय द टीचिंग ॲक्ट्स फॉलो 3 स्टेजेस. टीचिंग ॲक्ट म्हणजे शिकण्याची जी प्रक्रिया आहे, शिकवण्याची प्रक्रिया, त्याच्यामध्ये 3 स्टेजेस आहेत. ते कोणते कोणते आहेत बघायचे आहेत. पहिली आहे प्री ॲक्टिव्ह फेज. इट इज अन प्लॅनिंग फेज. म्हणजे जी प्री ॲक्टिव्ह फेज आहे त्याच्यामध्ये आपण प्लॅनिंग करतो की आपल्याला काय शिकायचं किंवा शिकवायचं आहे. त्यानंतरची स्टेप आहे इंटरॅक्टिव्ह फेज. इट कन्सर्न्स द इम्प्लिमेंटेशन अँड कॅरिंग आउट व्हॉट हॅज बीन प्लॅन. देअरफॉर इट इज अ स्टेज ऑफ ॲक्च्युअल टीचिंग. तर याच्यामध्ये ॲक्च्युअल टीचिंग येते. म्हणजे सेकंड स्टेजमध्ये काय येणार आहे की तुम्ही जे प्लॅन केलेलं आहे त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे किंवा त्याचं जे प्लॅन केलेलं आहे त्यावर तुम्ही स्टडी करणार आहात आणि म्हणजेच इथे तुम्ही ॲक्च्युअल टीचिंग करणार आहात. नंतर येते तिसरी स्टेज म्हणजे पोस्ट ॲक्टिव्ह फेज. This phase concern the evaluation activities which serve as feedback for improvement. तर याच्यामध्ये थर्ड स्टेजमध्ये काय आहे तर याच्यामध्ये तुम्ही इव्हॅल्युएशन करण्याच्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकता. म्हणजेच याला आपण फीडबॅक म्हणू शकतो. फीडबॅक देण्याची ही स्टेज आहे. अशा या स्टेज आहेत प्री ॲक्टिव्ह फेज, इंटरॅक्टिव्ह अँड पोस्ट ॲक्टिव्ह फेज. नेक्स्ट आहे देअर आर 5 स्टेप्स इन्व्हॉल्व इन मेथड ऑफ टीचिंग. तर टीचिंगमध्ये 5 स्टेप्स आहेत. मेथड्स तर आपल्याला बघायच्यात पुढे, पण मेथड्समध्ये किती स्टेप्स आहेत त्या आहेत 5. कोणत्या कोणत्या? प्रिपरेशन, प्रेझेंटेशन, कंपॅरिझन, जनरलायझेशन अँड ॲप्लिकेशन. प्रिपरेशन म्हणजे जे काय करायचं आपल्याला त्याबद्दल आधीच माहिती गोळा करून ठेवणं. प्रेझेंटेशन म्हणजे जी माहिती आपण गोळा केली आहे ती स्टुडंट्स पुढे मांडणं किंवा प्रेझेंट करणं. त्याच्यानंतर कंपॅरिझन करणं आणि नंतर जे आपण गोष्ट मांडलेली आहे, कंपॅरिझन केलेलं आहे, त्यातून एक निष्कर्ष काढणं आणि जो निष्कर्ष निघतोय त्याचं ॲप्लिकेशन करणं. अशा ह्या 5 स्टेजेस असतात टीचिंगच्या मेथड्सच्या. तर नेक्स्ट पॉईंट बघतो आपण मेथड्स ऑफ टीचिंग इन इन्स्टिट्यूशन ऑफ हायर. पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्सनुसार आपण समजून घेऊया काय काय मेथड्स आहेत. मेथड्स बाय आयडियलिझम. तर मेथड्स बाय आयडियलिझममध्ये जनरल टीचिंगबद्दल माहिती सांगितलेली आहे. त्यांनी कुठली स्पेसिफिक अशी टेक्निक किंवा गोष्ट सांगितलेली नाही आहे टीचिंगसाठी, म्हणून ही जी एक मेथड आहे ती आयडियलिझम आहे, सिम्पल अशी. मेथड्स बाय न्यूट्रलिझम म्हणजे नॅचरलिझम म्हणजे याच्यामध्ये नैसर्गिक गोष्टी ज्या होतात, मानवाच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी होतात त्या लाईफमधून प्रत्येक स्टेजमधून प्रत्येक स्टेपमधून त्यांनी काहीतरी शिकत राहावं किंवा शिकतोय, ती मेथड म्हणजे नॅचरलिझम. मेथड्स बाय नॅचरलिझम म्हणजे नेचरकडून आपण शिकतोय बाय नॅचरली. प्रॅग्मॅटिक मेथड्स. प्रॅग्मॅटिक मेथड्समध्ये काय तर लहान मुलांचा अभ्यास करतो, लहान मुलांचं वागणं, बिहेवियर हे काय आहे त्याच्यातून आपण शिकायचं किंवा त्यांना ते शिकवायचं, ही प्रॅग्मॅटिक मेथड आहे. एक्सटेन्शनलिस्ट मेथड्समध्ये काय येणार तर तुम्ही एकमेकांना प्रश्न विचारू शकता आणि प्रश्नांमधून उत्तर मिळवू शकता आणि त्याच्यामधून मग तुमचा
टीचिंगची प्रोसेस होते, म्हणजेच शिकवण्याची प्रोसेस होते, ही आहे एक्सटेन्शनलिस्ट मेथड. टीम टीचिंग ही अशी एक मेथड आहे जी आता सध्या खूप प्रसिद्ध आहे अशी म्हणू शकतो, किंवा सध्या ही जी चालते आहे, ज्याला आपण ग्रुप डिस्कशनसुद्धा म्हणू शकतो. एक विषय घ्यायचा आणि त्यावरती मग ज्या व्यक्तींना त्या विषयाबद्दल माहिती आहे ते एकमेकांना सांगायचं, त्याला टीम टीचिंग असं म्हणू शकतात. किंवा 2 व्यक्ती एखाद्या टॉपिकवरती प्रिपेअर करून नंतर ते सगळ्यांना सांगू शकतात. जसं एखाद्या मीटिंगमध्ये 2 लोक आहे, प्रेझेंटेशन तयार करतात एखादा प्लॅनबद्दल, आणि ते नंतर तो प्लॅन जो आहे तो आपल्या सहकाऱ्यांना सांगत असतात, त्याला टीम टीचिंग आपण म्हणू शकतो. मायक्रो टीचिंग कशासाठी असते, जे टीचर्स असतात त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये नवीन नवीन स्किल डेव्हलप करण्यासाठी, त्यांचं नॉलेज वाढवण्यासाठी हे मायक्रो टीचिंगचा प्रकार घेतलेला असतो. क्वेश्चन आन्सर टेक्निक इन टीचिंग. क्वेश्चन आन्सर टेक्निकमध्ये काय होतं, दोन्ही बाजू म्हणजे लर्नर आणि टीचर दोन्ही जे असतात ते ॲक्टिव्ह राहतात, त्याच्यामुळे ती ही एक बेस्ट टीचिंगची मेथड अशी आपण मानली जाते. आपण त्याच्यामध्ये देखील इव्हॅल्युएशन करत असतो स्टुडंट्सचं किंवा लर्नरचं, म्हणून ही पण एक मेथड आहे टीचिंगची. आता आपण बघतोय टीचर सेंटर मेथड्स बघितल्या आपण कुठल्या कुठल्या आहेत टीचिंगच्या. आता टीचर सेंटर मेथड काय बघूया. इन टीचर सेंटर मेथड्स, student put all their focus on teacher. You talk and the student exclusively listen. During activities, student work alone and collaboration is discouraged. तर इथे टीचर सेंटर म्हणजे टीचरकडेच फक्त फोकस करायचा स्टुडंट्सनी. स्टुडंट्स स्वतः काय करणार नाही, फक्त टीचर बोलणार आणि स्टुडंट्सने ते सगळं ऐकायचं आहे व्यवस्थितपणे. या प्रोसेसमध्ये स्टुडंट्स एकटेच काम करत असतात आणि टीचर बोलत असतात. तर याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत. प्रोज आहेत. When education is teacher center, the classroom remains orderly, students are quiet and you retain full control of classroom its activities. म्हणजे याचा फायदा असा आहे की स्टुडंट्स ते ऐकत असतात, त्याच्यामुळे तुमचा कंट्रोल क्लासरूमवरती पूर्णपणे असतो. बिकॉज स्टुडंट लर्न ऑन देअर ओन, दे लर्न इंडिपेंडन्स अँड मेक देअर ओन डिसिजन्स. स्टुडंट्स जे आपण शिकवते ते त्यांच्या मनाने घेत असतात काय घ्यायचं आहे, त्याच्यामुळे ते स्वतंत्र होतात आणि त्यांचे डिसिजन्स ते स्वतः घेण्यासाठी सक्षम होऊ शकतात. बिकॉज यू डायरेक्ट ऑल क्लासरूम ॲक्टिव्हिटीज, यू डोंट हॅव टू वरी दॅट स्टुडंट्स विल मिस अन इम्पॉर्टंट टॉपिक. तर तुम्ही डायरेक्ट क्लासरूमची ॲक्टिव्हिटी करत असता, म्हणजे सगळ्या स्टुडंट्सशी एकदा संवाद साधत असतात, म्हणून तुम्हाला टेन्शन नसतं की कुठला विद्यार्थी हे लेक्चर किंवा हे जे आपलं सेशन आहे ते मिस करत असेल, टॉपिक एखादा इम्पॉर्टंट स्किप होऊ शकेल अशी भीती राहत नाही टीचर सेंटर मेथडमध्ये. आता याचे तोटे काय आहेत. When students work alone, they don't learn to collaborate with other students. Their communication skill may suffer. याच्यामध्ये स्टुडंट्स एकमेकांशी बोलत नाहीत, फक्त टीचरचं त्यांना ऐकावं लागतं. मग यामध्ये त्यांचं संभाषण कौशल्य जे आहे ते कुठेतरी लुप्त होऊ शकतं. टीचर सेंटर्ड इन्स्ट्रक्शन कॅन बी बोरिंग टू स्टुडंट्स. देअर माइंड वे वंडर अँड दे मिस इम्पॉर्टंट फॅक्ट्स. टीचर सेंटर इन्स्ट्रक्शन असल्यामुळे म्हणजे टीचर जो इन्स्ट्रक्शन देतो किंवा शिकवतो एकटाच व्यक्ती, त्यामुळे स्टुडंट्स बोर होऊ शकतात आणि त्यांचं माइंड म्हणजे मन तिथे न लागल्यामुळे एखादा इम्पॉर्टंट टॉपिक त्यांना समजू शकत नाही किंवा ते मिस करू शकतात. टीचर सेंटर्ड इन्स्ट्रक्शन डझंट अलाउ स्टुडंट टू एक्सप्रेस देमसेल्व्स, आस्क क्वेश्चन अँड डायरेक्ट देअर ओन लर्निंग. म्हणजे जे या प्रकारच्या मेथडमध्ये स्टुडंट्स प्रश्न विचारू शकत नाही किंवा त्यांना ते स्वतः एक्सप्रेस करू शकत नाहीत. जे शिक्षक शिकवत आहेत ते फक्त ऐकायचं असतं किंवा डायरेक्ट त्यांचं लर्निंग तिथे होऊ शकत नाही. ते त्यांना समजल्यानंतरच तिथं ते त्यांची लर्निंगची प्रोसेस कंप्लीट होऊ शकते. पण ते समजले की नाही टीचरला समजण्यासाठी तिथे दुसरी प्रोसेस होणं गरजेचं असतं. अशा प्रकारे हे टीचर सेंटर्स मेथड आपण सांगू शकतो. जशी टीचर सेंटर मेथड आहे तशीच लर्नर सेंटर मेथड देखील आहे, ज्याला आपण स्टुडंट सेंटर्ड म्हणू शकतो. तर ती काय आहे बघूया आपण. वेन अ क्लासरूम ऑपरेट विथ स्टुडंट सेंटर्स इन्स्ट्रक्शन, स्टुडंट अँड इन्स्ट्रक्टर शेअर द फोकस. Instead of listening to the teacher exclusively, student and teacher interact equally. Group work is encouraged and students learn to collaborate and communicate with each other. तर इथे त्यांनी असं सांगितलेलं आहे की लर्नर सेंटर्स मेथडमध्ये स्टुडंट्स बोर होत नाहीत, ते एकटे काम करत नसतात, तर सगळे स्टुडंट्स एकमेकांमध्ये इंटरॅक्ट करत असतात. त्यामुळे त्यांना ग्रुप वर्क करण्यासाठी म्हणजे टीम वर्क करण्यासाठी एनकरेजमेंट मिळतं. स्टुडंट्स एकमेकांशी कम्युनिकेट करतात, संभाषण करतात, बोलतात आणि तिथे टीचिंगची प्रोसेस घडून येते. तर त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत लर्नर सेंटर मेथडचे. प्रोज म्हणजे पहिले फायदे बघूया. स्टुडंट्स लर्न इम्पॉर्टंट कम्युनिकेटिव्ह अँड कोलॅबरेटिव्ह स्किल्स थ्रू द ग्रुप वर्क.
ग्रुप वर्कमुळे ते कम्युनिकेशन करायला शिकतात किंवा एकमेकांना सहकार्य करायला शिकतात. स्टुडंट लर्न टू डायरेक्ट देअर ओन लर्निंग, आस्क क्वेश्चन अँड कम्प्लीट टास्क इंडिपेंडंटली. तर या प्रकारच्या मेथडमध्ये स्टुडंट्स प्रश्न विचारू शकतात शिक्षकांना आणि त्यांना दिलेला जो टास्क आहे तो स्वतंत्रपणे कंप्लीट करू शकतात. प्रश्न विचारल्यावर त्यांचा आन्सर त्यांना मिळाल्यावर ते इंडिपेंडंटली त्यांचा टास्क कंप्लीट करू शकतात. स्टुडंट्स आर मोर इंटरेस्टेड इन लर्निंग ॲक्टिव्हिटीज वेन दे कॅन इंटरॅक्ट विथ वन अनदर अँड पार्टिसिपेट ॲक्टिवली. ते त्यांच्या गोष्टीमध्ये स्वतः इंटरेस्ट निर्माण केला तर त्या ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे करू शकतात, एकमेकांशी व्यवस्थित इंटरॅक्ट करू शकतात, पार्टिसिपेट ॲक्टिवली करतात. कारण सगळेच तिथे आपले फ्रेंड्स ग्रुप वर्क जे असतं त्यामध्ये स्टुडंट नेहमीच इंटरेस्टेड असतात. म्हणून त्याचे फायदे आपण सांगू शकतो. तोटे काय असू शकतात अशा प्रकारच्या मेथडचे? बिकॉज स्टुडंट्स आर टॉकिंग, क्लासरूम मे ऑफन बी नॉइझी अँड चाउटिक. तर क्लासरूम नक्कीच तिथे जसं आपण बघितलं पहिल्या याच्यामध्ये टीचर सेंटरमध्ये टीचरचा क्लासरूमवरती कंट्रोल असणार आहे, पण इथे कंट्रोल नसणार आहे कारण सगळे स्टुडंट्स बोलत असणार. टीचर मे हॅव टू अटेम्प्ट टू मॅनेज ऑल स्टुडंट्स ॲक्टिव्हिटीज ॲट वन्स विच कॅन बी डिफिकल्ट वेन स्टुडंट्स आर वर्किंग ऑन अ डिफरंट स्टेज ऑफ सेम प्रोजेक्ट. तर इथे टीचरला फक्त मॅनेज करायचं असतं, स्टुडंट्सला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत असतात, पण सगळ्याच ॲक्टिव्हिटी करत असल्यामुळे कोणत्याही म्हणजे सगळेच विद्यार्थी एका स्टेजवर असतील असं नाही आहे. कुठल्या व्यक्ती वर असेल तर अजून एखादा व्यक्ती मागेच असेल, मग त्या सगळ्यांवर लक्ष ठेवणं टीचर्सला थोडंसं कठीण जाऊ शकतं. बिकॉज द टीचर डझंट ऑलवेज डिलिव्हर इन्स्ट्रक्शन टू ऑल स्टुडंट ॲट वन्स, सम स्टुडंट्स मे मिस इम्पॉर्टंट फॅक्ट्स. तर याचा तोटा कसा असू शकतो की काही स्टुडंट्स म्हणजे ग्रुपनी काम करत आहेत, त्यामुळे काही स्टुडंट्सला टीचरचे जे इन्स्ट्रक्शन आहेत ते एकाच वेळी मिळू शकत नाहीत. मग काही वेळेस एखादा इम्पॉर्टंट नोट किंवा एखादी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन जे आहे ते काही स्टुडंट्स मिस करू शकतात लर्नर सेंटर मेथडमध्ये. सम स्टुडंट्स प्रेफर टू वर्क अलोन, सो ग्रुप वर्क कॅन बिकम प्रॉब्लेमॅटिक. मग काही स्टुडंट्सला तिथे एकट्याने काम करायची सवय लागलेली असते, तिथे त्यांना ग्रुप वर्क जे आहे ते प्रॉब्लेमॅटिक वाटू शकतं लर्नर सेंटर मेथडमध्ये. तर अशा प्रकारे आपण टीचर सेंटर मेथड आणि लर्नर सेंटर मेथड्स बघितले, त्याचे फायदे आणि तोटे देखील बघितलेले आहेत. तर इथे आपण बघतोय टीचर सेंटर पॅराडिम अँड लर्नर सेंटर पॅराडिम, यामध्ये डिफरन्स किंवा त्यामधले काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण बघतोय. टीचर सेंटर पॅराडिममध्ये नॉलेज इज ट्रान्समिटेड फ्रॉम प्रोफेसर टू स्टुडंट. टीचरमध्ये काय होतं तर टीचरकडून स्टुडंट्सला मिळतं, म्हणजे टीचरकडून लर्नरला मिळतं. लर्नर सेंटर पॅराडिममध्ये काय, स्टुडंट कन्स्ट्रक्ट नॉलेज थ्रू गॅदरिंग अँड सिंथेसायझिंग इन्फॉर्मेशन अँड इंटिग्रेटिंग इट विथ जनरल स्किल्स ऑफ इन्क्वायरी, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड सो ऑन. अशा प्रकारचे जे स्किल आहेत ते स्टुडंट्स स्वतःच नॉलेज घेऊन कन्स्ट्रक्ट करत असतात, बिल्ड करत असतात आणि डेव्हलप देखील करत असतात लर्नर सेंटर पॅराडिममध्ये. टीचर सेंटर पॅराडिममध्ये काय असतं, स्टुडंट पॅसिव्हली रिसीव्ह इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये स्टुडंट्स जे आहेत ते पॅसिव्हली इन्फॉर्मेशन मिळवत असतात किंवा त्यांना ते मिळत असते. पण इथे लर्नर सेंटरमध्ये स्टुडंट्स आर ॲक्टिव्हली इन्वॉल्व, म्हणजे स्टुडंट्स माहिती घेण्यासाठी ॲक्टिव्हली इन्वॉल्व असतात. नेक्स्ट आहे एम्फसाइज इज ऑन द ॲक्विजिशन ऑफ नॉलेज आउटसाइड द कॉन्टेक्स्ट इन विच इट विल बी यूज्ड. जे नॉलेज मिळणार आहे ते त्यांना यूज करण्यासाठी इथे आपल्याला टीचरकडून माहिती मिळते. Emphasize on using the communicating knowledge effectively to address enduring and emerging issues and problems in real life context. तर लर्नर सेंटर पॅराडिममध्ये काय आहे ते लाईफमधले प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी स्टुडंट्स जे असतात ते सक्षम होतात या प्रकारच्या शिक्षणामुळे किंवा या प्रकारच्या मेथडमुळे. टीचर सेंटर पॅराडिममध्ये प्रोफेसर्स रोल इज टू बी प्रायमरी इन्फॉर्मेशन गिवर अँड प्रायमरी इव्हॅल्युएटर. तर टीचर सेंटरमध्ये काय, प्रोफेसर एक प्रायमरी इन्फॉर्मेशन देतो म्हणजे शिकवतो, लेक्चर देतो आणि त्यानंतर त्याच्यासाठी टेस्ट घेऊन त्याचं इव्हॅल्युएशन करत असतो. तर लर्नर सेंटरमध्ये प्रोफेसर रोल इज टू कोच अँड फॅलिसिटेट प्रोफेसर अँड स्टुडंट इव्हॅल्युएट लर्निंग टुगेदर. म्हणजे स्टुडंट्सला सोबत शिकण्यासाठी मदत करायची आणि कोच म्हणून म्हणजे गाईड म्हणून मदत करायची. फक्त तिथे ते शिकवण्याचं काम नाही करायचं की तुम्ही असं करा म्हणून मार्ग दाखवण्याचं काम लर्नर सेंटरमध्ये करायचं असतं. जे स्टुडंट विचारतील त्यांना तिथे हेल्प करायची असते. टीचर सेंटरमध्ये टीचिंग अँड असेसिंग आर सेपरेट. टीचिंग अँड असेसिंग दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत टीचर सेंटर पॅराडिममध्ये. आणि लर्नर सेंटर पॅराडिममध्ये टीचिंग अँड असेसिंग आर इंटरट्विन्ड म्हणजे दोन्ही ह्या एकत्र प्रोसेस आहेत. अशा प्रकारचे दोन्ही ग्रुपमध्ये वेगवेगळे डिफरन्स आपण सांगू शकतो किंवा दोन्हीचे वैशिष्ट्य जे आहे ते अशा प्रकारे आपण सांगू शकतो. तर आजचा आपला जो टॉपिक होता
लर्निंग टीचर अँड लर्नर सेंटर पॅराडिम आणि मेथड्स ऑफ टीचिंग ज्या आहेत इन्स्टिट्यूशन्समधल्या त्या आपण कंप्लीट केलेल्या आहेत टॉपिक. आता या युनिटवरचे 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. प्रश्न पहिला, ऑन विच लिस्ट इज एज्युकेशन इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेतील शिक्षण कोणत्या यादीवर आहे. आपल्याला माहिती आहे भारतीय राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या 3 याद्या आहेत आणि प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळ्या याद्यांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर एज्युकेशन ही इंडियन कॉन्स्टिट्यूशन कुठल्या यादीमध्ये आहे हा आपला प्रश्न आहे. आपले ऑप्शन्स आहेत सेंट्रल लिस्ट, मध्यवर्ती यादी, कॉन्करंट लिस्ट, समवर्ती यादी, स्टेट लिस्ट म्हणजे राज्य यादी, नॉन ऑफ द अबोव म्हणजे वरीलपैकी काहीही नाही किंवा वरीलपैकी कोणत्याही याद्यांपैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे बी, कॉन्करंट लिस्ट, समवर्ती यादी. याचं रिझन असं आहे की सेंट्रलकडे याची पकड असणं किंवा सेंट्रलकडे याचा अधिकार असणं देखील योग्य नाही किंवा स्टेटकडे देखील याचा अधिकार असणं योग्य नाही. मग कॉन्करंट लिस्टमध्ये सेंट्रल आणि स्टेट दोन्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतात जे शिक्षणासाठी चांगले आहेत किंवा स्टुडंट्सच्या हिताचे आहेत. म्हणून याचा करेक्ट आन्सर आपलं काय येणार आहे बी, कॉन्करंट लिस्ट. समवर्ती यादीमध्ये शिक्षण म्हणजे एज्युकेशन हे इंडियन इन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन इज बेस्ड ऑन डॅश डॅश प्रिन्सिपल. संगणक सहाय्य सूचना टिंबटिंब तत्वावर आधारित असतात. कोणत्या तत्वावर आधारित असतात. क्लासिकल कंडिशनिंग, शास्त्रीय कंडिशनिंग, ऑपरेंट कंडिशनिंग, पेवलियन कंडिशनिंग, रिस्पॉन्डंट कंडिशनिंग अँड सेंडर कंडिशनिंग. तर कुठलं तत्व याच्यामध्ये आपल्याला योग्य वाटतं. कम्प्युटर एक ऑपरेटिंग सिस्टीम असू शकते. याचं करेक्ट आन्सर आपलं जे आहे बी, ऑपरेंट कंडिशन. ती ऑपरेट करावी लागते, ऑपरेटच्या तत्वावर आधारित आहे म्हणून याचं करेक्ट आन्सर आपल्याला बी मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज दूरदर्शन्स एज्युकेशन टेलिव्हिजन चॅनल. दूरदर्शनचे शैक्षणिक दूरदर्शन चॅनल खालीलपैकी कोणते आहे. म्हणजे टी व्हीवर जे शिक्षण शिकवण्यासाठी कंटिन्यू ठेवण्यासाठी लॉकडाऊनमध्ये देखील बरेच चॅनल होते दूरदर्शनवरती जे एज्युकेशन देत होते म्हणजे लेक्चर्स त्याच्यावरती होत होते स्टुडंट्ससाठी. तर पहिल्यापासून आहे दूरदर्शनच्या शैक्षणिक दूरदर्शन चॅनल खालीपैकी कोणता आहे जो आपल्याला एज्युकेशन चॅनल म्हणून ओळखला जातो. ऑप्शन्स आहेत गुरुकुल, ज्ञान भारती, ज्ञानदर्शन आणि विद्या. तर याच्यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे सी, ज्ञानदर्शन. आपल्याला भरपूर दिवसांपासून माहिती आहे ज्ञानदर्शन हा एक एज्युकेशनल चॅनल आहे टेलिव्हिजनवरचा, दूरदर्शनवरचा, जो सगळ्यांना फ्रीमध्ये बघायला मिळू शकतो, ज्ञानदर्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग अफेक्ट्स अँड इंडिव्हिज्युअल्स डेव्हलपमेंट ॲट गिवन टाईम. खालीलपैकी एखाद्याचा व्यक्तीच्या विकासावर परिणाम होतो. कशाचा परिणाम होतो व्यक्तीच्या विकासावर किंवा डेव्हलपमेंटवर. एखाद्या व्यक्तीच्या विकासावर परिणाम होतो. ऑप्शन्स आहेत देअर एक्सपिरियन्स, त्यांचे अनुभव, इंटरॅक्शन ऑफ नेचर अँड नेचर, निसर्गाचा आणि पोषण आहाराचा संवाद, इनहेरिटेड पोटेन्शियलिटीज, वारसदार सामर्थ्य, सोशल प्रेशर ऑन इंडिव्हिज्युअल्स, व्यक्तीवर सामाजिक दबाव. त्याचं करेक्ट आन्सर बी, इंटरॅक्शन ऑफ नेचर अँड नेचर, निसर्गाचा आणि पोषण आहाराचा संवाद याचा व्यक्तीच्या विकासावर परिणाम होतो म्हणून याचं करेक्ट आन्सर आपल्याला मिळालेला आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर डॅश डॅश एक्सपेरिमेंटेशन द स्टँडर्ड प्रोसिजर टू नो द ट्रूथ डॅश डॅश. प्रयोग सत्य जाणून घेण्यासाठी मानक प्रक्रिया आहे किंवा एक काय म्हणू शकतो आपण व्हॅलिड प्रक्रिया आहे. कोणती प्रक्रिया आहे जी एक्सपेरिमेंटेशनसाठी उपयोगी आहे किंवा एक प्रोसिजर आहे. ऑप्शन्स आहेत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, जॉग्राफी, आर्किओलॉजी अँड सायन्स. काय उत्तर असणार आहे याचं. ऑफकोर्स इथं एक्सपेरिमेंट ऑप्शन येतो, एक्सपेरिमेंट शब्द येतो, प्रयोग शब्द येतो, तिथं त्याचं निगडीत कशाशी असतं सायन्सशी. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं डी, सायन्स, विज्ञान. विज्ञान जे आहे फॉर सायन्स एक्सपेरिमेंटेशन द स्टँडर्ड प्रोसिजर टू नो द ट्रूथ. नेक्स्ट क्वेश्चन द डॅश डॅश अमेंडमेंट गॉट फंडामेंटल ड्युटीज ॲडेड टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. डॅश डॅश दुरुस्तीला भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य जोडली गेली आहेत. आपल्याला माहिती आहे मूलभूत कर्तव्य आधी मूलभूत हक्क आधी होते, त्यानंतर मूलभूत कर्तव्यही जोडण्यात आलेली आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनला. तर ती कोणत्या भागात जोडली गेलेली आहेत ते सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत 42 अमेंडमेंट, 42nd अमेंडमेंट,
54th अमेंडमेंट, 83rd अमेंडमेंट, 93rd अमेंडमेंट. त्याचा करेक्ट आन्सर आहे 42 अमेंडमेंट. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 42वी घटना दुरुस्ती जी आहे, ज्यामध्ये आपण फंडामेंटल ड्युटीज टाकलेल्या आहेत, ज्या टोटल 11 आहेत. त्या 11 ड्युटीज आपल्याला करायच्या असतात पूर्ण, ज्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्क्लुडेड आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप्स आर स्टडीड बाय डॅश डॅश स्टडीज. कारण आणि परिणाम संबंध डॅश डॅश अभ्यासाद्वारे अभ्यासला जातात. तर कारण आणि परिणामचा संबंध कोणत्या गोष्टीद्वारे किंवा कुठल्या प्रक्रियेद्वारे अभ्यासले जातात ते आपल्याला सांगायचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत क्लिनिकल, कंपॅरेटिव्ह, डेव्हलपमेंटल, एक्सपेरिमेंटल अँड ऑब्जेक्टिव्ह. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑफकोर्स एक्सपेरिमेंटल. कारण एक्सपेरिमेंटलद्वारेच आपल्याला कॉज आणि इफेक्ट रिलेशनशिप मिळतं. तर करेक्ट ऑप्शन आहे डी, एक्सपेरिमेंटल, प्रायोगिक. मग पूर्ण वाक्य कसं येणार आहे? कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप्स आर स्टडीड बाय एक्सपेरिमेंटल स्टडीज. कारण आणि परिणाम संबंध प्रायोगिक अभ्यासाद्वारे अभ्यासले जातात. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आपलं डी आहे. The development of students' personality is affected the most by dash dash. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचा सर्वाधिक परिणाम डॅश डॅशद्वारे होतो. कशाद्वारे होतो? म्हणजे तो विकास होत असेल किंवा कमी होत असेल, पण कुठल्या गोष्टीद्वारे तो होतो हे आपल्याला सांगायचं. आपले ऑप्शन्स आहेत डिसिप्लिन ॲट इन्स्टिट्यूशन, म्हणजे संस्थेत असणारी शिस्त, इमोशनल क्लायमेट ॲट होम, घरी भावनिक हवामान किंवा वातावरण, इनहेरिटेड असेट्स अँड लायबिलिटीज, वारसा मिळालेले मालमत्ता आणि उत्तरदायित्व, सोशल ओरिएंटेशन ऑफ पियर अँड एल्डर्स, समवयस्क व वडीलजन यांचे सामाजिक प्रवृत्ती. तर याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? अंदाज आपल्याला लावायला हरकत नाही आहे, पण याचं करेक्ट आन्सर जे आहे ते बी, इमोशनल क्लायमेट ॲट होम. घरी भावनिक वातावरण जे आहे त्यावरून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. कारण जसं वातावरण घरी असेल तसं ते स्टुडंट्स असतात. जर घरी वातावरण फ्रेश असेल तर स्टुडंट्स फ्रेश माइंडने अभ्यास करतात, त्यामुळे ते जास्त विकास करू शकतात. पण या उलट जर विद्यार्थ्यांच्या घरी भावनिक हवामान वातावरण जे आहे ते वाईट असेल किंवा व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम त्यांच्या मनावर होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे आपलं? बी, इमोशनल क्लायमेट ॲट होम. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन्स वुड बी द बेस्ट फॉर मॅक्झिमम ट्रान्सफर ऑफ लर्निंग. जास्तीत जास्त शिक्षणाच्या हस्तांतरणासाठी खालीलपैकी कोणती परिस्थिती सर्वोत्तम आहे? ऑप्शन्स आहेत डिफरंट टास्क रिक्वायरिंग डिफरंट रिस्पॉन्सेस, भिन्न प्रतिसाद आवश्यक असणारी वेगवेगळी कामं, डिफरंट टास्क रिक्वायरिंग द सेम रिस्पॉन्स, समान प्रतिसाद आवश्यक असणारी वेगवेगळी कामं, सिमिलर टास्क रिक्वायरिंग डिफरंट रिस्पॉन्स, वेगवेगळ्या प्रतिसादाची आवश्यकता असणारी समान कामं, सिमिलर टास्क रिक्वायरिंग द सेम रिस्पॉन्स, समान प्रतिसाद आवश्यक तीच कामं. तर जास्तीत जास्त शिक्षणाचं हस्तांतर कोणत्या परिस्थितीमध्ये होऊ शकतं? तर जिथं वेगवेगळे टास्क सेम रिस्पॉन्स मिळणारे असतील तर त्या परिस्थितीमध्ये शिक्षणाचं जास्तीत जास्त हस्तांतरण होऊ शकतं. म्हणजे इथे कुठला आन्सर करेक्ट असणार आहे? बी, डिफरंट टास्क रिक्वायरिंग द सेम रिस्पॉन्स, म्हणजे समान प्रतिसाद आवश्यक असणारी वेगवेगळी कामं करायची आहेत, म्हणजे तिथे जास्तीत जास्त शिक्षणाचं हस्तांतरण होईल. नेक्स्ट आणि आजच्या आपल्या व्हिडिओचा किंवा आजच्या आपल्या पार्टचा सेशनचा हा लास्ट क्वेश्चन आहे, जो आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट इन टीचिंग. पुढीलपैकी कोणत्या अध्यापनात सर्वात महत्त्वाचा घटक आहे? ऑप्शन्स आहेत रिलेशनशिप बिटवीन टीचर्स अँड स्टुडंट्स, शिक्षक व विद्यार्थ्यांमधील संबंध, सब्जेक्ट मॅटर म्हणजे विषय, टीचिंग टेक्निक्स अँड एड यूज्ड, अध्यापन तंत्रे आणि वापरलेली मदत, स्टुडंट्स नॉलेज, विद्यार्थ्याचं ज्ञान. तर यापैकी कुठला घटक सर्वात महत्त्वाचा आहे टीचिंगसाठी? तर करेक्ट आन्सर आहे ए, रिलेशनशिप बिटवीन टीचर अँड स्टुडंट, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संबंध. त्या दोघांमध्ये संबंध अगदी चांगले असतील, म्हणजे शिकवणे आणि शिकणे यांच्यामध्ये व्यवस्थित संबंध असेल तर तो जो टीचिंगची प्रोसेस आहे तिथे खूप चांगल्या प्रकारे घडू शकते. म्हणून जो हा इम्पॉर्टंट एलिमेंट आहे याला असं आपण म्हणू शकतो. बाकीच्या विषयांपेक्षा त्या दोघांमध्ये बॉन्डिंग चांगलं असलं पाहिजे. टीचरने शिकवलेलं स्टुडंटला समजलं पाहिजे, स्टुडंटला समजलं नाही तर त्यांनी ते टीचरला न घाबरता विचारलं पाहिजे. अशा प्रकारचं ते रिलेशनशिप असलं पाहिजे, तरच तिथे टीचिंगची प्रोसेस व्यवस्थित घडून येईल. म्हणून ह्याचं करेक्ट ऑप्शन काय आहे? ए आहे. तर आजच्या आपल्या व्हिडिओच्या आजच्या सेशनचे 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स आणि आपला आजचा शॉर्ट टॉपिक जो होता टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटवरचा तो आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये देखील टीचिंग युनिटवरचाच एक सब टॉपिक बघणार आहोत. धन्यवाद.